हॅलो माय यूट्यूब फॅमिली. तर इथे बघा नवीन वर्ष चालू झालेलं आहे माझ्या मुलीचं. ती आता तिसरीला गेलेली आहे आणि इथे सगळं उरकून मी बसलेले आहे. तिच्या वह्या आणि पुस्तकांना कवर लावायला बसलेले आहे. तर सध्या एक काय नवीनच निघलंय बघा, 2-3 वर्षापासून हे असे ट्रान्सपरंट कवर बसायला लावतात. आता हे कवर ना इतक्या दिवस ना पुस्तकांना लावायला सांगायचे, फक्त पुस्तकांना. पण आता ह्या वर्षी ते ना नोटबुकला पण लावायला सांगितले. असे ह्या नोटबुकला पण लावायला सांगितले. आता ह्या कवरचा काय प्रॉब्लेम होतो माहिती आहे का? हा पातळ कवर आहे पूर्णपणे प्लास्टिकचा. तो खूप लावायला डिफिकल्ट आहे. एका माणसाला तर होतच नाही. एकीकडून आपण फोल्ड केला की दुसरीकडनं तो निघतो. अशा पद्धतीचा पहिले कशा आपल्या वेळेस कागदी कवर होते, त्याची अशी एक घडी केली की ते आहे तसे राहायचे. पण हे कवर आहेत ना खूपच डिफिकल्ट जातं लावायला. पण तरी पण मी लावते. तर हा असा पूर्ण रोल असतो. तर प्रत्येक वेळी हे काढत नाही बस. तर मी ना साधारण कापून घेतलेत कवर. एक 8-9 कवर असे मला जी साईज पाहिजे त्या साईजचे मी कट करून घेतले. तर बघा हे असे मी 7-8 कवर कापून ठेवलेत. आता आपण काय करायचं, तर चिकटपट्टी पण आपण आहे ना कापून ठेवायच्या आणि हे पण असंच ठेवायचं म्हणजे चिपकून नाही राहत. हे अशा आपल्याला हव्या तेवढ्या अशा कापून ठेवायच्या. हां, आता बघा हे असं कवर ठेवलेलं आहे मी. आता हे बुक्स असं हे करायचं आपण. आता काय करायचं, ऑन कर. आता काय करायचं, हे जे दिसतंय ना हे थोडंसं वरती उचलून हा कवर आपल्याला इथून आतमध्ये टाकायचा. तर मी इथे टाकला आतमध्ये, पूर्ण ओढायचा. ओके, सेम ह्या साईडने पण तसंच करून घ्यायचं. तर बघा इथून असं आतमध्ये आणायचा हा कवर. ओके, आता हे दोन्ही साईडने आपण तिथून खालून घेतलेलं आहे. हे असं करून घ्यायचं. आता हे असं आपण फोल्ड करून घ्यायचं. नंतर हे असं करायचं. तर इथे एक आपण वही ठेवूया. सेम या बाजूने पण असंच करायचं केलं. आता हे असं केलंय. सेलोटेप इथे लावून घ्यायचे. सेम या पद्धतीने इथे पण लावून घ्यायचे. आता आपल्याला मधी एक लावायचे कारण हे तरंगते, पण त्या आधी बघायचं कवर नीट बसलंय. नंतर